ओके। तो लास्ट टाइम हम लोगों ने कौन सा लेसन पढ़ा था? चलो बताइए। लास्ट टाइम आपण कुठला लेसन बघितला होता ईव्हीएस चा? कोण सांगणार मला? कुठला लेसन बघितला होता आपण ईव्हीएस चा? कोण सांगणार मला? ओके कनिक्स, सांग बरं. कुठला लेसन बघितला होता आपण? अ आणि बी बी स्पीक. नाही, ईव्हीएस चा. ईव्हीएस बघतोय ना आज आपण. ते ईव्हीएस चा कुठला लेसन बघितला होता? बघ, याच्या आधी कुठला लेसन बघितला होता? लेसन नंबर 5 बघितला होता ना आपण. तर कुठला आहे लेसन नंबर 5? रीड करून दाखव लेसनचं नाव. अंडरस्टँडिंग टाइम. अंडरस्टँडिंग द टाइम. अंडरस्टँडिंग टाइम. सगळ्यांना आठवतंय ना? मी सगळ्यांना शिकवलेला टाइम बद्दल. सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिले का? होमवर्क केला का याचा? याचे क्वेश्चन आन्सर होमवर्क मध्ये सांगितले होते, सगळ्यांनी केलेत का? ओके, सगळ्यांनी होमवर्क केलाय. तर आपण आता नेक्स्ट लेसन घ्यायचंय आज, लेसन नंबर 6. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. लेसन नंबर 6. काय आहे लेसन नंबर 6? गेटिंग टू नो द प्लेस वी लिव्ह इन. लेसनचं नाव काय? गेटिंग टू नो द प्लेस वी लिव्ह इन. म्हणजे आपण जिथे राहतो. तुम्ही जिथे राहता, कुठे राहता तुम्ही? कोणी गावामध्ये राहतं, कोणी शहरामध्ये राहतं. तर जिथे तुम्ही राहता त्या जागेची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ते आपण आज समजून घेणार आहोत. आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराची सगळी इन्फॉर्मेशन आपण आज या लेसन मधून शिकणार आहोत. तो हम लोग क्या पढ़ने वाले हैं? गेटिंग टू नो द प्लेस वी लिव इन मीन्स हम लोग जिस शहर में, गांव में रहते हैं, वहाँ की इंफॉर्मेशन इस लेसन में पढ़ने वाले हैं. ओके, सब लोगों को स्क्रीन दिख रही है? एक मुझे बताइए, स्क्रीन दिख रही है क्या सब लोगों को? ओके, मेरी आवाज भी सुनाई दे रही है ना क्लियर सबको? ओके, चलो स्टार्ट करते हैं हम लोग. इस लेसन में क्या दिया है वो देखते हैं. तो देखिए यहाँ पे क्या दिया है. ते काय सांगितलंय? ट्राय दिस, फाइंड द नेम्स ऑफ टाउन्स इन द वर्ड पझल गिवन बिलो. तर इथे तुम्हाला एक टेबल दिसतोय, त्याच्यामध्ये वर्ड्स आहेत. दिसत आहेत वर्ड्स, अल्फाबेट्स आहेत, SPNVL. तर त्याच्यापासून आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर कुठला वर्ड? तो वर्ड काय असणार आहे? तो त्या टाउन, टाउन म्हणजे शहराचं नाव असणार आहे. आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये शहर आहेत, तर त्या शहरांची नावं असणार आहेत त्या टेबलमध्ये. ते आपल्याला फाइंड आउट करायचे, ते आपल्याला शोधायचे. पझल माहित असेल ना तुम्हाला? तर तसंच इथे आपल्याला शोधायचंय. यहाँ पे क्या दिया है देखिए, टेबल दिया हुआ है और उसमें अल्फाबेट्स दिखाई दे रही है. तो उस अल्फाबेट से वर्ड तैयार होने वाला है. तो वर्ड क्या तैयार होने वाला है? तो वो वर्ड जो होगा वो नेम्स ऑफ ए टाउन. जो टाउन, टाउन यानी शहर, हमारे महाराष्ट्र में जो जो शहर है, मीन्स मुंबई, ठाणे, पुणे, तो ऐसे शहर के नाम इस पजल में छुपे हुए हैं. तो हम लोगों को फाइंड आउट करना है. तो सब लोगों को आएगा ये करने के लिए फाइंड आउट?
ये घर पे एक्टिविटी सब लोगों को कर रही है। देखिए मैं आपको एक करके दिखाती हूँ, एक फाइंड आउट करके दिखाती हूँ। जो नेक्स्ट कॉलम है उसमें आप लोगों को दिख रहा है PUNE। सगळ्यांना दिसतंय नेक्स्ट कॉलम मध्ये अल्फाबेट्स PUNE दिसतंय सगळ्यांना? तर पुणे बघा, एक फाइंड झाला, फाइंड आउट केला अपन टाउनचं नाव। हम लोगों ने एक जो टाउन का नाम है वो फाइंड आउट किया। कौन सा नाम था? PUNE, पुणे। सगळ्यांना दिसला? सब लोगों को दिखा PUNE, पुणे। एक शहर का नाम हम लोगों ने फाइंड आउट किया। यस, तो देखिए पुणे किया हम लोगों ने। बाद में लास्ट जो रो है उसमें क्या है? कोल्हापुर है ना, KOLHAPUR, कोल्हापुर है ना, कोल्हापुर। कोल्हापुर देखा हम लोगों ने। और बाद में देखिए पुणे के साइड में नाशिक भी है। पुण्याच्या साईडलाच नाशिक आहे बघा। जो थर्ड कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वर्टिकली बघा सगळ्यांनी NASHIK, नाशिक दिसलं सगळ्यांना? NASHIK, नाशिक। तर नाशिक एक आपल्याला टाउन भेटला। 1 2 3 4 5। फिफ्थ कॉलम मध्ये बघा सगळ्यांनी लातूर दिसेल तुम्हाला। फिफ्थ कॉलम में देखिए LATUR, लातूर दिख रहा है? LATUR, तर लातूर एक आपल्याला शहराचं नाव दिसलं। लातूर एक टाउन का नेम हम लोगों को यहाँ पे हम दिखा। उसके बाद देखिए ठाणे भी है, THANE, ठाणे दिसलं सगळ्यांना? THANE। कॉलम 1 2 3 4 5 6, सिक्स कॉलम आहे वर्टिकली उभं बघा। THANE, ठाणे दिख रहा है? सगळ्यांना दिसलं ठाणे? लातूर, ठाणे सगळ्यांना दिसलं ना? ठाणे, लातूर टाउन्स। यस, तर सगळ्यांनी असे फाइंड आउट करायचे। ते तुम्ही आता घरी फाइंड आउट करायचेत आणि मला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगायचं किती तुम्हाला टाउन्स भेटले। मी तुम्हाला 3 4 तर फाइंड आउट करून दाखवले, अजून खूप सारे त्याच्यामध्ये बघा। पेन सुद्धा आहे, दिसतंय इथे PEN, पेन। हा पेन सुद्धा एक आहे, पेन दिख रहा है। परत हा लास्ट वाला कॉलम आहे त्याच्यामध्ये बघा वाशिम दिसते, WASHIM, वाशिम दिसले? तर वाशिम सुद्धा आहे। परत हा एक बघा खडकी म्हणून आहे, KHADKI, खडकी। खडकी एक गावाचं शहराचं नाव आहे, तर खडकी म्हणून सुद्धा आहे। ठीक है, सब लोगों को ऐसे बहुत सारे इसमें टाउन है, शहर के नाम है, तो आप लोगों को ये फाइंड आउट करना है। ओके, सगळ्यांनी ऍक्टिव्हिटी करायची घरी, कळाली? ओके, तो चलिए नेक्स्ट देखते हैं हम लोग। तो नेक्स्ट हम लोगों को क्या बताया है? हाउ डज अ टाउन फॉर्म? जो हमारा टाउन आहे, शहर गाव, वो कैसे तयार हुआ? आपलं जे गाव आहे, ते शहर आहे, ते कसं तयार झालं ते आज आपण बघणार आहोत। In very old times, before man began farming, he lived a nomadic life. तर जेव्हा सगळ्यात पहिल्या काळामध्ये, एकदम प्राचीन काळामध्ये, जुन्या काळामध्ये, एशियंट टाइम मध्ये, जेव्हा माणसाने शेती करायला स्टार्ट करायच्या आधी तो कुठे राहत होता, कसं जीवन जगत होता? तो नोमॅडिक, नोमॅडिक म्हणजे भटके, म्हणजे इकडे तिकडे भटकायचा तो, काहीच काम करायचं नाही, नाही घरामध्ये राहायचा, नाही काही काम करायचा, त्याला काहीच येत नव्हतं, तो नुसता इकडे तिकडे जंगलात भटकायचा। जसं आता जे प्राणी आहेत दुसरे जंगलामध्ये भटकतात ना, सिंह वगैरे, तसा तो भटकायचा। नोमॅडिक म्हणजे भटकायचा। तो सबसे पहले एशियन टाइम में जो मैन है वो खेती करने से पहले वो कैसे लाइव जब लाइव जी रहा था? नोमैडिक, नोमैडिक यानी भटकता जीवन, भटकता जीवन वो जीता था। मीन्स इधर उधर जंगल में भटकता रहता था, कुछ काम नहीं करता था, कुछ उसको कुछ नहीं आता था, ना खाना पकाना आता था, ना
कुछ नहीं, वो सिर्फ इधर उधर घूमते ही रहता था। He was dependent on hunting animals and gathering fruits, roots and bulbs for food. तो वो किस पे डिपेंड था? किस पे डिपेंड था वो? हंटिंग एनिमल्स मीन्स वो उसको जो खाने के लिए जो चीजें चाहिए थी वो कहाँ से मिलती थी? कैसे वो खा जो अपना फूड है कहाँ से वो फाइंड आउट करता था? हंटिंग एनिमल्स। हंटिंग यानी वो जो एनिमल्स होते प्राणी उनकी उनको मारकर उनका जो फ्लेश है वो खाता था। गैदरिंग फ्रूट्स और जो जंगल में पेड़ है उनके जो फ्रूट्स होते हैं वो खाता था। रूट्स, रूट्स आप लोगों को पता होगा। रूट्स, बल, कंदमुळे। तर जो माणूस होता तो काय करायचा? त्याची जी लाईफ होती त्याचं जे जीवन होतं ते कशावर अवलंबून होतं? तो काय करायचा जगण्यासाठी? शिकार करायचा प्राण्यांची आणि जंगलातली जी फळं आहेत ती गोळा करायचा। रूट्स म्हणजे काही कंदमुळे असंच ते खायचा। समझा सब लोगों को? आप लोगों को बताती हूँ रूट्स यानी बल्ब, इन दोनों में क्या फर्क है। बोर्ड पे देखिए, मैंने यहाँ पे ओनियन ड्रॉ किया। ये ओनियन मैंने ड्रॉ किया, समजा हे ओनियन आहे, मी ड्रॉ केलंय ओनियन। तर याचं जे वरचं पार्ट है, असं जे पार्ट येतं ना वरती, ऊपर का जो पार्ट होता है ऐसे ओनियन का हम जो लगाते हैं, तो उसको क्या बोलते हैं? बल्ब। क्या बोलते हैं? बल्ब। ऊपर का पार्ट, हे जे वरचं पार्ट असतं ना, ओके सॉरी, हे ओनियन मी इथे ड्रॉ केलंय। तो इसका ऊपर का जो पार्ट होता है ऐसे, हे वरती आपल्याला दिसतं ना कांदा लावल्यावर जे असं वरती झाड उगवतं, तर त्याला काय बोलतात? बल्ब। उसको क्या बोलते हैं? बल्ब। और जो नीचे ऐसे हम लोगों को यहाँ पे ऐसे दिखता है ना, सब लोगों ने ओनियन देखा है ना, तो इसको क्या बोलते हैं? रूट। त्याला काय बोलतात? रूट, मुळं त्याची। कळालं सगळ्यांना? सब लोगों को समझा बल्ब और रूट में क्या डिफरेंस है? जो ऊपर का पार्ट होता है उसको बल्ब कहते हैं और नीचे का पार्ट होता है उसको रूट कहते हैं। तो ये दो चीज वो जो मैन है, आदमी है, वो खाता था जीने के लिए। समझा सब लोगों को बल्ब और रूट? उसके बाद देखिए, लेटर मैन लर्न टू ग्रो क्रॉप। तो उसके बाद उसने क्रॉप कैसे ग्रो करणे वो उसने शिक लिया। त्याच्यानंतर त्याने काय केलं? शेतीचा शोध लावला। ही बिगॅन टू सेटल वेयर ही फाउंड सुटेबल लैंड एंड वाटर। और वो कहाँ पे रहने लगा? जहाँ पे उसको खेती करने के लिए सुटेबल लैंड, सुटेबल जो लैंड है जहाँ पे खेती अच्छी उगाई अच्छी होगी, जहाँ पे क्रॉप्स अच्छी तरह से उगेंगे वहां पे वो रहने लगा। और जहाँ पे वाटर, पीने के लिए वाटर मिलेगा, क्रॉप के लिए वाटर मिलेगा, ऐसे ऐसे प्लेस पे वो रहने लगा। तर तो कुठे राहायला लागला? जिथे जमीन आणि पाणी शेतीसाठी चांगलं मिळेल तिथे तो राहायला लागला। पीपल बिगॅन टू बिल्ड हाऊसेस इन सच अ प्लेसेस अँड सेटल देअर। तर तिथे काय केलं मग? सगळ्या लोकांनी हाऊस तयार बांधायला सुरुवात केली, घरे बांधायला सुरुवात केली आणि तिथेच ते सेटल झाले, तिथेच ते राहायला लागले। तो जो सब लोग है वो उन्होंने वहां पे क्या किया? उन्होंने देखा यहाँ पे लैंड अच्छी है और यहाँ पे वाटर भी हम लोगों को मिल सकता है, पीने के लिए पानी भी मिल सकता है। तो वहां पे ही वो अपने जो हाउसेस है वो बिल्ड करने लगे और वहां पे ही सेटल हो गए, वहां पे ही रहने लगे। दे बिगैन टू हेल्प ईच अदर इन फार्मिंग। और वो हमेशा एक दूसरे को मदद करते थे फार्मिंग के लिए। मीन्स वो ऐसे करते थे, एक दिन एक एक जन की खेती पूरी वो करते थे। ऐसे सबको, हर हर एक को सबके खेती में, फार्मिंग में वो हेल्प करते थे। तर ते काय करायचे? सगळ्यांना शेतीमध्ये
एकमेकांना मदत करायचे. मग एक दिवशी एकाची शेती पूर्ण लावायचे, नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याची शेती ते करायचे. म्हणजे एक माणूस एकाची शेती ते करायचे नाही, ते सगळेजण मिळून एकमेकांची शेती लावायचे. देअर हाऊसेस वेअर क्लोज बाय. तर त्यांचे हाऊसेस त्यांचे घर ते त्यामुळे जवळ असायचे, एकमेकांच्या जवळ राहायचे. ते त्यांचे घर ते एकमेकांच्या जवळ असायचे. इसलिए उनके जो हाउसेस थे वो एक एक दूसरे के बहुत क्लोज थे, नजदीक थे. द सेटलमेंट वेयर फॉर्म. तो ऐसे एक दूसरे के साइड में रहते रहते, एक दूसरे के साथ रहते रहते क्या हो गया, सेटलमेंट वेयर फाउंड. तो उनकी बस्ती वहां पे फॉर्म हो गई, उनका एक गांव तैयार हो गया. बहुत सारे लोग एक दूसरे के साथ रहने लगे और ऐसे वो उनकी एक बस्ती तयार हो गई, एक उनका गाव तयार हो गया. तर असे सगळेजण एकमेकांसोबत राहायला लागले. मग त्यांचं काय झालं, सेटलमेंट वेअर फॉर्म. तर त्यांची वस्ती तयार झाली आणि त्यांचं गाव तयार झालं. द सेटलमेंट बिगॅन टू ग्रो बिगर. और वो जो बस्तियां है वो बाद में बिगर होने लगी, बड़ी बड़ी होने लगी. मीन्स और लोग आने लगे रहने के लिए, और वो वहां पे घर जो हाउसेस है वो बिल्ड होने लगे, और ऐसे उनके जो गांव बस्ती है वो गांव में बडा गाव हो गया उनका. तर जे सेटलमेंट आहे, त्यांचं जे वस्ती आहे त्याच्यामध्ये अजून लोक राहायला आली आणि अजून घरं बांधली गेली. मग त्याच्यामुळे ती त्यांची जी वस्ती आहे, त्यांचं जे गाव आहे ते खूप मोठं झालं, हळूहळू मोठं झालं. मेनी सेटलमेंट्स मर्ज टुगेदर टू फॉर्म विलेजेस. और असं ते सगळं वस्ती आहे त्यांची, छोटी छोटी घरं, सगळे छोटी छोटी गल्ली वगैरे मिळून. तर काय झालं, त्यांचं काय तयार झालं, विलेजेस म्हणजे गाव तयार झालं. उनकी जो छोटी छोटी बस्तियां है वो मिला के क्या तैयार हो गया, उनका विलेज, उनका गांव तैयार हो गया. जैसे हमारा गांव है ना, वैसे गांव तैयार हो गया. पीपल फेल्ट सेवर लिविंग इन सच अ सेटलमेंट. तो इस सेटलमेंट में, इस बस्तिया में जो पीपल है, वो जो लोग रहते थे, वो कैसा फील करते थे, सेफ. वो सेफ फील करते थे, क्योंकि वहां पे सब लोग उनके साथ रहते थे ना, एक दूसरे की हेल्प करते थे. कोई भी कोई भी एनिमल वगैरह वहां पे आ गया तो वो सब लोग एक दूसरे की मदद करते थे. तो इसलिए उनको कुछ जो जंगली प्राणी है उनसे वो डर नहीं लगता था, क्योंकि उनको पता है उनके साथ सब लोग है. इसलिए वो सेफ फील करने लगे. तर सगळेजण जिथे राहत होते तर ते सगळे सेफ फील करायला लागले. त्यांना एकदम सेफ फील केलं, कारण तिथे काही कोण जंगली प्राणी येणार नव्हते, काही वाघ वगैरे कोणीच आलं नसतं, कारण सगळेजण लोक एकमेकांसोबत राहायचे. कळालं सगळ्यांना हा पॅराग्राफ, सब लोगों को समझा फर्स्ट पैरा. फर्स्ट पैरा सब लोगों को समझा. ओके, अब नेक्स्ट देखते हैं. As a farming developed, people had to be learn different kinds of work. तो जैसे जैसे फार्मिंग उनका बढ़ता गया, डेवलप होने लगा, मीन्स वो जो खेती करने लगे वो उनका अच्छी तरह से खेती उनकी होने लगी, वैसे वैसे वो जो पीपल है वो डिफरेंट डिफरेंट वर्क भी करने लगे. जो दूसरा वाला काम है, मीन्स कुछ कोई जो बर्तने बनाने, जो मिट्टी के बर्तने बनाने लगा, कोई पेंटिंग करने लगा, ऐसे अलग अलग टाइप के वो वर्क करने लगे. तर जसं जसं त्यांचं शेती वाढू लागली तसं तसं त्यांनी काय केलं, की दुसरे सुद्धा कामे करायला लागले ते. जसे मातीची भांडी बनवणे, काही चित्र काढणे, म्हणजे जे वारली पेंटिंग वगैरे माहिती है ना तुम्हाला, आप लोगों को पता होगा वारली पेंटिंग वगैरह. वैसे वो डिफरेंट डिफरेंट वर्क करने लगे. वन पर्सन कुड नॉट डू ऑल ऑफ देम. तो ये सब जो काम है वो एक पर्सन नहीं कर सकता था, एक आदमी नाही कर सकता था. हे सगळं जे काम आहे ते त्याच्यासाठी एकच माणूस लागत नव्हता, त्यासाठी खूप सारे लोक लागायचे. तर सो वर्क. कोणाचा माईक चालू आहे, माईक बंद करा. सो वर्क वॉज डिवायडेड.
बिटवीन द पीपल। तो इसलिए वो लोग क्या करते थे, जो अपना काम है वो डिवाइड करते थे, एक दुसरे के साथ बांटते थे। तर ते काय करायचे, लोक एक दुसऱ्यांसोबत त्यांचं जे काम आहे ते काय करायचे, डिवाइड करायचे, वाटणी करायचे. फॉर एक्झाम्पल मेकिंग वुडन इम्प्लिमेंट्स, रिपेअरिंग देम, वेविंग क्लोथ, मेकिंग ज्वेलरी अँड मेकिंग क्ले पॉट्स. तर ते बघा कुठले कुठले काम करायचे वो लोग, कौन से काम करते थे. मेकिंग वुडन इम्प्लीमेंट, वुडन इम्प्लीमेंट्स यानी जो लकड़ियां है उनके जो इम्प्लीमेंट्स है, लकड़िया के इम्प्लीमेंट्स वो बनाते थे. रिपेयरिंग दे, उनको रिपेयर करना. वीविंग क्लोथ, जो अपना वेविंग क्लोथ यानी बुनने का काम, जो कपड़ा बुनते, स्वेटर वगैरह बनाते, वो बुनने का काम. मेकिंग ज्वेलरी, अपने जो ज्वेलरी है वो बनाने का काम. मेकिंग क्ले पॉट्स मीन्स जो मिट्टी के पॉट्स है, मैंने बताए वैसे काम वो करने लगे. तर कुठलं कुठलं काम करायला लागले ते, जे लाकडाची अवजारे बनवायला लागले, लाकडाचं जे शेतामध्ये काम करण्यासाठी काय काय लागेल, तर ते लाकडाचं बनवायला लागले. त्यानंतर कपडे ते शिवायला वगैरे लागले, ज्वेलरी बनवायला लागले, आणि जे मातीची भांडी ते सुद्धा बनवायला लागले. दस देअर वेअर आर्टिशियन एंगेज इन अ डिफरंट ऑक्युपेशन्स. तर त्याच्यामुळे तेव्हा काय तयार झालं मग, डिफरंट डिफरंट डिफरंट. ज्याचा माईक चालू आहे त्यांनी बंद करा. त्याच्यामुळे काय झालं, असे वेगवेगळ्या जे काम आहे ते करण्याचे त्यांचा व्यवसाय तयार झाला. आणि त्यांचे ते आर्टिस्ट तयार झाले, वेगवेगळ्या कामातले जे आर्टिस्ट आहे, म्हणजे ज्याला जे काम चांगलं परफेक्ट जमतं तसे ते आर्टिस्ट तयार झाले त्या गावामध्ये. तो उसकी वजह से क्या हुआ, वो जो उनका डिफरेंट डिफरेंट वर्क करने का ऑक्यूपेशन तैयार होने लगा, व्यवसाय वो तैयार होने लगा, और सब लोग आर्टिस्ट उस जिस काम में वो, जिसको जिस जो काम आता है वो उस काम में आर्टिस्ट बन गया. समजलं सगळ्यांना हा पॅराग्राफ. ओके, तर नेक्स्ट बघूया. आता इथे बघा काय दिलंय, विच आर द डिफरंट इम्प्लिमेंट्स नेडेड फॉर फार्मिंग. आता फार्मिंग साठी कुठले कुठले इम्प्लिमेंट्स लागतात, काय काय अवजारे लागतात ते तुम्हाला शोधायचे. आप जो खेती करने के लिए जिन जिन चीजों की जरूरत होती है इम्प्लीमेंट्स की, वो आपको फाइंड आउट करनी है. तो मैं एक दो बताती हूँ. प्लग, मैटॉक, ऐसे कुछ इम्प्लीमेंट्स है वो लगते हैं, आप लोगों को फाइंड आउट करना है. सगळ्यांनी हे फाइंड आउट करायचे, कुठले कुठले इम्प्लिमेंट्स लागतात. ओके, होमवर्क मध्ये सगळ्यांनी करायचंय. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द एशियंट अँड मॉडर्न फार्मिंग इम्प्लिमेंट्स. तर सगळ्यांनी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, शेतीची जी जुनी अवजारे, जुनी आणि आता जी आपण वापरतो ती सगळी त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढायची. जो खेती करने के लिए पहले लोग एशियन टाइम में कौन से जो साधन है, कौन से इम्प्लीमेंट वो यूज करते थे, और अभी कौन से इम्प्लीमेंट यूज किए जाते हैं, उनकी इंफॉर्मेशन हम लोगों को फाइंड आउट करनी है. विजिट एन एग्रीकल्चर एग्जीबिशन. एग्रीकल्चर एग्जीबिशन होता है ना, जैसे साइंस एग्जीबिशन होता है वैसे एग्रीकल्चर एग्जीबिशन भी होता है. विज्ञान प्रदर्शन होतं तसं कृषी प्रदर्शन सुद्धा असतं. उसमें क्या होता है, सब खेती के बारे में सब दिखाया जाता है, उसके बारे में सब इंफॉर्मेशन दिया जाता है. तो उसके बारे में, तो उन्होंने क्या बोला है, ऐसे एग्जीबिशन को क्या किया, क्या करो, विजिट करो. ओके, समझा इन 3 क्वेश्चन का मीनिंग. 3 क्वेश्चनचा मीनिंग कळालं सगळ्यांना. कळालं का सगळ्यांना. ओके, नेक्स्ट बघूया. कैन यू टेल, आप लोग बता सकते हो. तो देखिए यहाँ पे एक क्वेश्चन पूछा है, काय विचारले त्यांनी, विच हिस्टोरिकल बिल्डिंग्स, मॉन्युमेंट्स
ऑब्जेक्ट्स एक्सेट्रा आर सीन युअर एरिया. तर तुमच्या गावामध्ये अशा कुठल्या कुठल्या हिस्टोरिकल बिल्डिंग्स म्हणजे ऐतिहासिक वास्तू, म्हणजे जुन्या काळातल्या काय काय वास्तू म्हणजे किल्ले वगैरे आहे का, तर ते तुम्ही बघायचे. तो आपके जो आजू बाजू में कोई आपके गांव में कुछ हिस्टोरिकल प्लेस है क्या, मीन्स कुछ पुराना किला वगैरह वगैरह पुराने टाइम का कुछ क्या बोलते हैं वास्तु है क्या, वो आपको फाइंड आउट करना है, देखना है, लिखना है क्या आपके गांव में, तो उनका उसका नाम लिखना है. उसके बाद देखिए क्या बताया है. अ विलेज टाउन और सिटी हैज बिल्डिंग सच एज टेम्पल्स, caves, mosques, चर्च चर्च चर्च, मेमोरियल्स, फोर्ट्स, म्यूजियम्स एक्सेट्रा. जो हमारा टाउन है, शहर और विलेज, वो कैसे फॉर्म होता है, उसमें क्या क्या होता है. टेम्पल्स होते हैं, मंदिरें होते हैं, केव्स होते हैं, मॉस्क्यूज होते हैं मीन्स मस्जिद होते हैं, चर्च होते हैं, मेमोरियल्स होते हैं मीन्स इन जो लोग हैं फेमस लोग हैं उनके स्टैचू वगैरह होते हैं ना, उनके, तो वो होते हैं. फोर्ट्स होते हैं, किले होते हैं, म्यूजियम्स होते हैं. म्यूजियम्स आप लोगों को पता है जहाँ पे पुरानी चीजें रखी हुई होती है. तो हमारे जो टाउन है ये सब इन सब का मिलकर बनता है. तर आपल्या गावामध्ये आणि शहरामध्ये काय काय असतं. मंदिरे असतात, केव्ज आणि लेणी असतात, मॉस्क्यूज म्हणजे मशीद असतात, चर्च असतं, मेमोरियल्स असतात म्हणजे स्मारक असतं, फोर्ट्स असतात, किल्ले असतात, म्युझियम्स असतं, वस्तू संग्रहालय असतं. तर या सगळ्यांचा आपल्या विलेज मध्ये वस्तू असतात. अ प्लेस बिकम बाय अ प्लेस बिकम नोन बाय दिस बिल्डिंग. तो इन सब चीजों के वजह से वो जो हमारा गांव है या शहर है वो फेमस होता है. समझा. तो हम लोगों की जो गांव की जो आइडेंटिटी है, उन जो टेम्पल्स है मीन्स आप लोगों को ऐसे एक गांव होगा तो आप लोग बोलते हैं ना इस गांव में इस शिव जी का मंदिर है, उसको इस गांव में इस हनुमान जी का मंदिर है, ऐसे आप लोग बताते हो ना उस प्लेस का नाम. वैसे उस टेम्पल के वजह से या चर्च के वजह से उस गांव की, उस प्लेस की हम लोगों को आयडेंटिटी मिळतीये. तर आपण नाही बोलतो या गावामध्ये शंकराचं मंदिर मोठं आहे, तर असं या जे आपण मंदिर वगैरे अशा यांच्यावरून आपल्याला त्या गावाची काय होते, ओळख होते. दे टेल अस अबाउट द रिचनेस ऑफ द प्लेस. तर ते काय सांगतात आपल्याला, वो जो टेम्पल है वो हम लोगों को क्या बताते हैं, उस जो विलेज की इम्पोर्टेंस बताते. क्या बताते, रिचनेस मीन्स इम्पोर्टेंस बताते. तो उस जो टेम्पल के वजह से हम लोग उस गांव को पहचानते हैं. दे हेल्प अस टू ट्राई They help us to understand our history. These buildings are our treasure. They must be protected. To protect them is our responsibility. तो वो सब क्या है, ऐतिहासिक वास्तु है, एशियन टाइम के सब मीन्स पुराने वास्तु हो गए. तो वो हमारी क्या है, ट्रेजर है. वो जो बिल्डिंग्स है मीन्स फोर्ट्स वगैरह वो हमारी संपत्ति है. और उनको हम लोगों को उनको प्रोटेक्ट करना चाहिए, उनकी रक्षा करनी चाहिए. और उनकी रक्षा करना ये हमारी क्या आहे, रिस्पॉन्सिबिलिटी यानी जिम्मेदारी आहे. तर आपण काय करायला पाहिजे, हे सगळे जे मंदिरे, स्मारक, मेमोरियल्स आहेत ना, त्याचे काय करायला पाहिजे आपण, ती सगळी आपली संपत्ती आहे, ट्रेजर याने आपली संपत्ती आहे. तर त्याला आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याची काळजी घेणं ही आपली काय रिस्पॉन्सिबिलिटी, आपली जबाबदारी आहे. ओके, कळालं सगळ्यांना फर्स्ट पॅरा. उसके बाद देखिए, a place may also become A place may also become famous because of religious space, fair or fort.
फॉर एक्झाम्पल रायगड डिस्ट्रिक्ट इज नोन फॉर द रायगड फोर्ट. तर बघा इथे जे आपलं एक जागा असेल तर ती कशामुळे फेमस होते, तर तिथले जे रिलिजियस प्लेस म्हणजे तिथे काही अ, किल्ले वास्तू वगैरे असेल, हिस्टोरिकल प्लेस असेल, नाहीतर त्या गावामध्ये जत्रा वगैरे भरत असेल तर आपण बोलतो ना त्या गावामध्ये जत्रा भरते, त्याच्यामुळे ते गाव ओळखलं जाते. तर जसं बघा रायगड फोर्ट, तर रायगड फोर्ट हा जो रायगढ़ डिस्ट्रिक्ट है, अपना जो रायगढ़ डिस्ट्रिक्ट है, रायगढ़ डिस्ट्रिक्ट आप लोगों को पता है, हम लोग रायगढ़ डिस्ट्रिक्ट में रहते हैं ना। तो हमारा जो रायगढ़ डिस्ट्रिक्ट है वो किसकी वजह से फेमस हो गया है, तो रायगढ़ फोर्ट के वजह से. जो आपला रायगढ़ डिस्ट्रिक्ट आहे, रायगढ़ जिल्हा आहे, तो कशामुळे फेमस झाला, रायगढ़ फोर्ट जो रायगढ़ किल्ला है, इथे यहाँ पे दिख रहे हैं ना रायगढ़ किल्ला, रायगढ़ फोर्ट, उसकी वजह से हमारे जो डिस्ट्रिक्ट को नाम क्या मिला है, रायगढ़ मिला है. तो ऐसे जो वहां पे जो प्लेस होगा, मीन्स फोर्ट वगैरह होगा या टेम्पल होगा, उसकी वजह से हमारे प्लेस को उसका नाम मिलता है, और उनकी वजह से हमारा प्लेस क्या होता है, फेमस होता है. तर बघा आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये, आपल्या रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये रायगड फोर्ट आहे म्हणून आपल्या जिल्ह्याला रायगड हा नाव भेटलं. तर अशा प्रकारे ज्या गावामध्ये जे जे काही फेमस वस्तू असेल, फेमस काही वास्तू असेल, फेमस काही किल्ला असेल, मंदिर असेल, तर त्याच्यामुळे आपल्या गावाला त्याचं नाव मिळतं आणि आपलं गाव ते फेमस होतं. तर जसं जत्रा असेल, आपण बोलतो ना या गावामध्ये उरूस भरतो, तुम्हाला लोकांना माहित असेल आपल्या अ बारापाड्याला उरूस वगैरे भरतो, तर तुम्ही बोलता ते उरूस त्या गावामध्ये उरूस भरतो, मग तुम्हाला त्या उरसामुळे त्या गावाचं नाव माहित झालं. तर असंच आपण जिथे जत्रा, जिथे काही किल्ला असेल, तर त्याच्यामुळे आपल्याला ते गावाचं नाव माहित पडतं आणि आपण ते गाव फेमस होतं आणि आपण तिथे जातो. कळालं सगळ्यांना? ओके, पुढे बघूया आता आपण. ट्राय दिस, इथे काय सांगितलंय बघा, यहाँ पे क्या बताया है, आस्क योर टीचर और पेरेंट्स हाउ योर प्लेस गॉट इट्स नेम. अब आपको जो पेरेंट्स है और टीचर होगे, तो आपको उनसे पूछना है कि आपका, आप जो जिस जगह पे रहते, जिस डिस्ट्रिक्ट में रहते, जिस गांव में रहते, उसको उस गांव को वो नाम क्यों पड़ा. तुम्ही ज्या गावामध्ये राहता, तुम्ही ज्या शहरामध्ये राहता, तर तिथे त्या गावाचं नाव, त्या शहराचं नाव त्याला ते का दिला. तर काही जण, तुम्ही शिरडोन मध्ये राहता तर शिरडोनला शिरडोनचं नाव का भेटलं, ते हे तुम्हाला इन्फॉर्मेशन गुगल वरून बघायची, नाही तर तुमच्या टीचरांना, नाही तर तुमच्या पालकांना विचारायची. सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय, फाइंड आउट अँड राईट डाउन द नेम्स ऑफ प्लेसेस विच हॅव बीन नेम आफ्टर पर्सन, फ्रूट, फ्लावर, ट्री, एनिमल, बर्ड और वॉटर. तर काही जे गाव आहेत तर त्यांना कशा कशाची नावं दिलेत बघा, फ्रूटची नावं दिली, कोणाचे पर्सनची नावं दिली आहेत. म्हणजे काही जी गावं आहेत आपली, काही जी शहर आहेत, तर ती फुलांच्या नावावरून आहे, अ, फळांच्या नावावरून आहे, परत एका झाडाच्या नावावरून आहे, एका जे पक्ष्याच्या नावावरून आहे, असं काही गावांची नावं असतात. तर ते तुम्हाला फाइंड आउट करायचे. आप लोगों को क्या करना है, जो कुछ कुछ जो गाव जो गाव है, शहर है, उनको फ्लावर के नाम से नाम दिया गया है, फ्रूट के नाम से नाम दिया गया है, नहीं तो कुछ प्राणी एनिमल के नाम से नाम गया हुआ है. तो आपको फाइंड आउट करने कौन से गांव है ऐसे और कौन से शहर है. Each town has a name. Similarly, roads, squares, and alleys also have names. Find out how they got these names. तो वैसे ही हमारे जो शहरों में और गांव में आप लोगों को पता है, स्क्वेअर्स यानी रोड, स्क्वेअर्स मीन्स रस्ते आणि चौक असतात. जो चौक होते और जो रोड होते उनको भी नाम दिए होते ना, जैसे अंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, तो ऐसे नाम दिए गए होते रोड्स को. और कौन सा कुठला तरी रस्ता, तर ते सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करायचे तुमच्या शहरामध्ये, म्हणजे कुठल्या शहरामध्ये काही असे चौकचे नाव फाइंड आउट करायचे. आप लोगों को वैसे चौक और रोड के जो नेम्स है वो फाइंड आउट करने. समझा सब लोगों को? ट्राई दिस, इंफॉर्मेशन कलेक्ट करने उसमें. सगळ्यांना कळालं?
ओके, उसके बाद देखिए उसके साइड में इंफॉर्मेशन दिए, त्याच्या साइडला एक इंफॉर्मेशन दिली है। डू यू नो, आपको पता है क्या, क्या पता है आप लोगों को? चलो हम लोग देखते हैं क्या इंफॉर्मेशन दिया है उसमें। While returning from Surat, Chhatrapati Shivaji Maharaj stopped near Talegaon, Dindori, in Nashik district. He had set up his army camp or ताल there, giving the place the name Talegaon. तो देखिए, जो नासिक डिस्ट्रिक्ट में ढिंडोरी गांव के पास एक तलेगांव करके विलेज है, तो उसको उस विलेज को तलेगांव कर क्यों नाम दिया गया, कैसे मिला उसको तलेगांव नाम? तो जब एक दिन ऐसे कुछ तो काम के लिए छत्रपति शिवाजी महाराज कहाँ पे गए थे, सूरत को गए थे। सूरत को गए थे, वहां से वो लौटते समय वो कहाँ पे उन्होंने कहाँ पे वो स्टॉप किया था, कहाँ पे वो रुके थे? ढिंडोरे, ढिंडोरी जो नासिक डिस्ट्रिक्ट में एक गांव है, उसके साइड में एक गांव है तलेगांव, वहां पे वो रुके थे। तो वहां पे उन्होंने क्या किया था, अपनी जो आर्मी है, अपनी जो आर्मी है उसका कैंप लगाया था। और उसको ही क्या मिळते का क्या बोलते तल, त्यांनी काय केलेलं तिथे त्यांनी कॅम्प लावले, त्यांच्या सैन्याचा सगळ्यांचा आर्मीचा कॅम्प लावलेला, तो त्यालाच क्या बोलतात तल। तो उसकी वजह से उस गांव को क्या नाम दिया गया, तलेगाव। क्या नाम दिया गया, तलेगाव। तर बघा इथे काय सांगितलंय, एकदा छत्रपती शिवाजी महाराज कुठे गेलेले, सुरतला गेले होते, तर तिकडनं ते परत येताना ते त्यांनी कुठे मुक्काम घेतला, तळेगाव, म्हणजे ढिंडोरी, अ, नाशिक जिल्ह्यामध्ये ढिंडोरी एक गाव आहे, तर तिथे त्यांनी मुक्काम घेतला होता आणि तिथे त्यांनी काय केलेलं, कॅम्प लावले होते। जे सगळे सैनिक आहे त्यांची जी अ, सैन्य होतं ते त्यांनी कॅम्प लावले होते, त्यालाच काय बोलतात तल। तर त्याच्यामुळे ज्या जागेला काय, त्या गावाला काय नाव पडलं, तळेगाव, क्या नाम मिला, तलेगाव। वैसे नेक्स्ट पैराग्राफ में क्या बताया, धमनगांव पार्ट इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट वाज सो नेम बिकॉज फॉर्मली देयर वॉज अ abundance ऑफ धमन ट्रीज देयर। तो देखिए एक अहमदनगर में डिस्ट्रिक्ट, अहमदनगर डिस्ट्रिक्ट में कौन सा गांव है, धमनगांव पार्ट। तो उसको कैसे नाम मिला, वहां पे क्या है, धमन ट्रीज है, बहुत सारे धमन ट्रीज है, इसलिए उस विलेज को, उस गाव को क्या नाम मिला, धमनगाव पार्ट। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक धमनगाव पार्ट म्हणून प्लेस आहे, जागा आहे, तर तिथे त्या प्लेसला धमनगाव पार्ट म्हणून का नाव दिलं, कारण त्या गावामध्ये ते धमन ट्रीज आहे ते खूप जास्त आहे। तो धमन ट्रीज का है, आप लोगों को वो गूगल पे सर्च करो, आप लोगों को समझ में आएगा। ओके, सब लोगों को एक टास्क है, एक्टिविटी है, क्या करना है, आप लोगों को गूगल में सर्च करना है, धमन ट्रीज आपको सर्च करना है और मुझे इंफॉर्मेशन बतानी है उसकी बाद में। ओके, उसके बाद देखिए, देर इज अ विलेज कॉल्ड अष्टी धोतर जोडाची इन पारतूर तालुका of Jalna district. Fine dhotar jodis of excellent quality were made there. This gave the village its name. तो देखिए और एक गांव है, उसका नाम क्या है, अष्टी धोतर जोड़ेची। वो कहाँ पे, पारतूर तालुका, पारतूर तालुका, तालुका आप लोगों को पता है, मैंने लास्ट क्लास में लेसन में पता बताया था। जो पारतूर तालुका है वो कहाँ पे है, कौन से डिस्ट्रिक्ट में, जालना डिस्ट्रिक्ट में। जो पारतूर तालुका है जालना डिस्ट्रिक्ट में, वहां पे एक विलेज है, क्या नाम है उसका, अष्टी धोतर जोड़ेची। तो उसको ऐसा नाम क्यों मिला, क्योंकि वहां पे क्या बनाते हैं, उसको वहां पे क्या मिलते हैं, धोतर। धोतर पता है ना आप लोगों को, जो बुजुर्ग लोग, बूढ़े लोग पहनते हैं गाँव में धोतर। तो वो धोतर की जोड़ी वहां पे बहुत अच्छी क्वालिटी की मिलती है, इसलिए उस गाव को क्या नाम मिला, अष्टी धोतर जोडाची। तर बघा, पातूर, जालना जिल्ह्यामध्ये पारतूर तालुक्यात कुठलं गाव आहे, अष्टी धोतर जोडाची। तर त्या गावाला हे नाव का भेटलं, कारण त्या गावामध्ये धोतर, धोतर आहे ते चांगल्या क्वालिटीचं मिळतं, म्हणून त्याला त्या गावाला काय नाव दिले, अष्टी धोतर जोडाची। तो समझा सब लोगों को इन्फॉर्मेशन, जो हम लोगों को तलेगांव का नाम कैसे मिला, और बाद में अहमदनगर क्या, दमन पाट विलेज को कैसे नाम मिला, और लास्ट में क्या था, अष्टी धोतर जोड़ेची। तो ये तीन नाम कैसे मिले इस गांव को, इस विलेज को। तो उसकी इंफॉर्मेशन सब लोगों को समझी। सगळ्यांना कळालं इन्फॉर्मेशन? ओके,
उसके बाद देखिए हम लोगों को एक और एक इंफॉर्मेशन दिया है। तो देखिए यहाँ पे क्या दिया है, शिवराम हरी राजगुरु वॉज एन इम्पोर्टेंट रिवॉल्यूशनरी इन इंडिया स्ट्रगल फॉर फ्रीडम। तो देखिए यहाँ पे राजगुरु, आप लोगों को राजगुरु पता है? पता है क्या? भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, जो जिन्होंने हमारे भारत देश के आजादी के लिए बहुत स्ट्रगल किया था। तो उनमें से एक राजगुरु, उनके बारे में यहाँ पे इंफॉर्मेशन दी गई आहे. इथे काय सांगितले त्यांनी, जे राजगुरू आहेत भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव, हे तिघ जण ज्यांनी आपल्या देशाच्या आझादीसाठी लढाई केली, तर त्यांचे जे राजगुरू आहे त्यांच्याबद्दल आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आपण बघूयात काय इन्फॉर्मेशन दिली आहे. शिवराम हरी राजगुरू वॉज एन इम्पॉर्टंट रिव्होल्युशनरी इन इंडिया स्ट्रगल फॉर फ्रीडम. तर जे शिवराम, त्यांचं नाव बघा काय होतं पूर्ण, शिवराम हरी राजगुरु. उनका पूरा नाम क्या था? शिवराम हरी राजगुरु. आप लोगों को ये ध्यान में रखना है, सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. तर ये वॉज एन इम्पॉर्टंट रिव्होल्युशनरी इन इंडिया स्ट्रगल फॉर फ्रीडम. तर हे कोण होते? हे भारतीय स्वतंत्र चळवळीतले एक क्रांतिकारक होते. मीन्स इन्होंने बहुत जो हमारे इंडिया के स्ट्रगल के लिए एक रिवॉल्यूशनरी रिवॉल्यूशन किया था, क्रांति किया था. क्रांति यानी किसी चीज के लिए वो लड़े थे. मीन्स हम लोगों को ये चीज चाहिए. उन दिनों क्या था, हमारे देश पे अंग्रेजों का राज था ना. तो इसलिए हम लोगों को जो चीज चाहिए होती थी उसके लिए हम लोगों को लड़ना पड़ता था उनसे. वो चीज मांग मांग के लेने पड़ते थी. इसलिए जो इन ऐसे काम के लिए जो राजगुरु है उन्होंने क्या किया था, किसी चीज के लिए उन्होंने स्ट्रगल लड़ा था इंडिया के फ्रीडम के लिए. ही वॉज वन ऑफ द थ्री फेमस रिवॉल्यूशनरी, भगत सिंह, राजगुरु एंड सुखदेव. जो थ्री लोग हैं रिवॉल्यूशनरीज, जो क्रांति के लिए लड़े थे, तीन लोग. कौन से? भगत सिंह, राजगुरु और सुखदेव. इन तीनों में से ये एक थे जे देशाच्या आझादीसाठी जे लढले होते. त्या तिघांपैकी भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्यापैकी ते एक थे. राजगुरु वॉज बॉर्न इन अ खेड़ इन पुणे डिस्ट्रिक्ट. तो वो कहाँ पे उनका बॉर्न हुआ, जन्म कहाँ पे हुआ उनका? खेड़, खेड़ विलेज में, जो कहाँ पे? पुणे डिस्ट्रिक्ट में. तो कुठे झाला त्यांचा जन्म? पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये, खेड़. आफ्टर एलिमेंट्री एजुकेशन ही मूव टू अमरावती. तो उनका जो 10th का जो एजुकेशन हो गया, तो उसके बाद वो कहाँ पे गए? अमरावती गए. कौन से शहर गए? अमरावती. कौन से डिस्ट्रिक्ट गए? अमरावती. तर त्यांचं जे 10वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर ते कुठे गेले? अमरावतीला गेले. देअर आर्ट देअर ऍट द हनुमान देअर ऍट हनुमान व्यायाम शाळा देअर ऍट द हनुमान व्यायाम शाळा ही टूक अप द कॉज ऑफ patriotism. The patriotism. At the 15 years of age, he went to Banaras to study संस्कृत. तो वो कहाँ पे गए? जो अमरावती में गए, क्योंकि वहां पे क्या थी? व्यायाम शाला थी. व्यायाम शाला पता है ना, जहाँ पे एक्सरसाइज करते, वो हनुमान व्यायाम शाला थी. और एट द एज ऑफ 15 years वो कहाँ पे गए? बनारस गए. क्यों बनारस गए? संस्कृत पढ़ने के लिए. तर वयाच्या 15व्या वर्षी ते कुठे गेले? ते बनारस गेले. बनारसला गेले कशासाठी? संस्कृत शिकण्यासाठी. ही नो सेवरल लैंग्वेजेस सच एज मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू एंड इंग्लिश. उनको कौन सी लैंग्वेजेस पता थी? मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू एंड इंग्लिश. कुठल्या भाषा त्यांना माहित होत्या? मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू एंड इंग्लिश. भगत सिंह एंड सुखदेव वेयर हिज क्लोज फ्रेंड. उनके जो क्लोज फ्रेंड थे उनका नाम क्या था? भगत सिंह और सुखदेव. वो बहुत उनके क्लोज फ्रेंड थे. त्यांचे जिवलग मित्र होते कोण? भगत सिंग आणि सुखदेव.
Later, he took part in revolutionary activities and became a martyr for the country. In his memory, Khed, his birthplace, has been renamed राजगुरू नगर. तर अ, त्यांनी देशासाठी लढाई केली आणि त्यात ते हुतात्मे झाले. म्हणजे ते फेमस झाले. त्यांनी जे रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीज केली, क्रांतीसाठी जे लढले, त्यात ते मरण सुद्धा पावले. मग त्यांच्या मेमरीमध्ये जे त्यांचं गाव आहे खेड, तर त्यांचं नाव, त्या गावाचं नाव काय केलं त्यांनी, राजगुरु नगर. जो रिवॉल्यूशनरी एक्टिविटी थी, मीन्स किसी किसी चीज के लिए लड़ना, तो वो जो उनको जो चाहिए था, आजादी चाहिए थी हमारे देश को, उसके लिए वो बहुत लड़े. तो वो जो लड़ते लड़ते वो उन्होंने उन आप लोगों को पता है उन लोगों को फांसी भी हुई थी, भगत सिंह. तो वो उनको फांसी देकर वो उनको उनकी डेथ हो गई, उनको मारे गए फांसी देकर. तो उनके बाद में उनके जो मेमोरी है, उनके मेमोरी में उन लोगों ने क्या किया, उनका जो गांव है उनको क्या नाम दिया, राजगुरु नगर. खेड गांव को क्या नाम दिया, राजगुरु नगर. कळालं सगळ्यांना? सब लोगों को समझा वो? ओके, चलो नेक्स्ट देखते हैं. ट्राई दिस. यहाँ पे देखिए क्या बोला है, ट्राई करने के लिए बोला है क्या. World Heritage Day. 18 April is a World Heritage Day. On this day, pay a visit to a fort or national monument, learn about its importance, collect information about the rules for protecting World Heritage Site. तो देखिए, वर्ल्ड हेरिटेज डे यानी क्या होता है, जागतिक वारसा दिन. मराठीत काय बोलतात, वारसा दिन. यानी इस दिन क्या करे, जैसे हमारा होता है ना अ, जागतिक वन दिन, माहितीये ना, त्या दिवशी आपण काय करायचं असतं, आपल्या जे जंगल आहेत यांची, म्हणजे त्यांना व्हिजिट द्यायचं असतं, त्यांना जाऊन इन्फॉर्मेशन त्याची कलेक्ट करायची असते, त्यांना प्रोटेक्ट करायचं असतं. वैसे ही जो वर्ल्ड हेरिटेज डे यानी क्या करते इन दिन, जो हमारे हिस्टोरिकल प्लेस होते, यानी फोर्ट वगैरह कौन से, वहां पे जाके उनके बारे में उनकी इंफॉर्मेशन जान लेते हैं. उनके बारे में इंफॉर्मेशन कलेक्ट करना पड़ता है और उनको कैसे प्रोटेक्ट करते हैं, उनके वो रूल्स स्टडी करने पड़ते हैं. जो रूल है वो हम लोगों को लर्न करणे पडते. तर जागतिक वारसा दिन या दिवशी काय करतात, जे आपलं हिस्टोरिकल म्हणजे आपले जो वारसा याने आपले जे ऐतिहासिक वास्तू आहे, किल्ले वगैरे, तिथे जायचं, त्याची इन्फॉर्मेशन लर्न करायची, इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची, त्यांना प्रोटेक्ट कसे करायचं त्याचं रूल सुद्धा जाणून घ्यायचं असतं. ऑफ्टन पिक्चर्स ऑफ हिस्टोरिकल बिल्डिंग्स, मोन्युमेंट्स एंड ओल्ड वार्डर्स इन योर सराउंडिंग, स्टिक देम इन अ फ्रेम. तो आप लोगों को यहाँ पे एक फ्रेम दिखाई दे रहे हैं, वहां पे क्या करना है, आपके जो सराउंडिंग में कौन सा कुछ हिस्टोरिकल प्लेस होगा, कुछ वाड़ा होगा, जूना बोलते हैं ना गांव में जो ओल्ड पुराना वाड़ा होता है, तो ऐसा कुछ होगा जो पुराने हमारे मीन्स पुराने दिनों का, एशियन टाइम का, उसका जो इमेज लेना है, पिक्चर लेना है, वो इस फ्रेम में स्टिक करना है. तर तुम्हाला काय सांगितलं इथे, तुमच्या आजूबाजूला कुठला वाडा वगैरे असेल जुना, काही किल्ला वगैरे असेल, तर त्याचा पिक्चर घ्यायचंय, फोटो घ्यायचा आणि या फ्रेम मध्ये स्टिक करायचंय. ते तुम्हाला स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी सांगते, आप लोगों को स्कूल में एक्टिविटी बताएंगे. जस्ट अ प्लेस बिकम रिनो because of forts or historical buildings. It also gains renown because of its people and their good deeds. Collect the information about the soldier, writers, artists, etc. in your neighborhood. Invite them to your school and interview them. तो देखिए यहाँ पे क्या बोला है, तो तुमच्या गावातला जो किल्ला वगैरे असेल, जुना वास्तू, तर त्यांना जसं त्यांच्यामुळे तुमच्या गावाला मोठेपणा मिळतो ना, तुमचं गाव फेमस होतो. तसंच तुमच्या गावातले जे काही पीपल असतील, जे काही लोक असतील, जे चांगलं काम करत असतील, तर त्यांच्यामुळे सुद्धा
तुमचं गाव ओळखलं जातं, म्हणजे या गावात हा हा सैनिक झालाय असं आपण बोलतो ना. तर त्या सुद्धा सैनिकांची, ते सुद्धा जे लेखक वगैरे असतील, असं कोण जे आर्टिस्ट असतील त्यांची सुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली पाहिजे आणि त्यांना स्कूलमध्ये इन्व्हाइट केलं पाहिजे आणि त्यांचा इंटरव्यू घेतला पाहिजे. तो जैसे आप लोगों के, आपका जो गांव है, आपका जो प्लेस है, आपके जो हिस्टोरिकल प्लेस है या मंदिर है, टेम्पल वगैरह, उनके वजह से फेमस होता है ना, वैसे आपके गांव में हर एक गांव में कोई ना कोई होता है, कोई सोल्जर वगैरह होता है, नहीं तो कोई आर्टिस्ट वगैरह होता है, उनकी वजह से भी आपका गांव का नाम होता है। तो आप लोगों को क्या करना है, ऐसे लोगों की क्या करनी है, इंफॉर्मेशन कलेक्ट करनी है और उनको आपके स्कूल में इनवाइट करना है और उनका इंटरव्यू लेना है। कळालं सगळ्यांना? ओके। उसके बाद देखिए, यहाँ पे और एक इन्फॉर्मेशन दी है, संत गाडगे महाराज। तर इथे तुम्हाला कोणाची इन्फॉर्मेशन दिली? संत गाडगे महाराज। तो संत गाडगे महाराज कौन थे, चलिए हम लोग देखते हैं। संत गाडगे महाराज रियल नेम वॉज डेबोजी जानोरकर। तो उनका पूरा नाम क्या था, देखिए, संत गाडगे महाराज का रियल नाम क्या था, डेबोजी झिंगराजी जानोरकर। ही बिलोंग टू शेनगांव इन दरियापुर तालुका ऑफ अमरावती डिस्ट्रिक्ट। तो कहा कौन से डिस्ट्रिक्ट से बिलोंग करते, वो कहाँ पे रहते थे, तो शेनगांव। अभी क्या हुआ, उसका शेनगांव हो गया। वो कहाँ पे, दर्यापूर तालुका, और वो तालुका कहाँ पे, अमरावती डिस्ट्रिक्ट में। तर हे कुठल्या गावातले आहे, शेनगाव, जो दर्यापूर तालुक्यातला आहे, आणि दर्यापूर तालुका कुठे, अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये। संत गाडगे बाबा रे सोशल अवेअरनेस थ्रू कीर्तन। तो ते सामाजिक समाज सुधारणा करण्यासाठी काय करायचे, कीर्तन करायचे। जो सोशल अवेयरनेस यानी समाज के बारे में जो कुछ इंफॉर्मेशन देने, उसके बारे में वो इंफॉर्मेशन देने के लिए वो क्या करते थे, किसके कीर्तन करते थे। कीर्तन में से वो लोगों को सोशल अवेयरनेस के बारे में समझाते थे। तो ड्यूरिंग हिज कीर्तन ही वुड आस्क पीपल क्वेश्चन एंड आंसर देम हिमसेल्फ। व्हाई आर आवर पीपल पुअर, बिकॉज दे डू नॉट हैव एजुकेशन। तो देखिए, वो कीर्तन में से क्या करते थे, सोशल अवेयरनेस के बारे में बताते थे। और उस कीर्तन में वो खुद ही क्वेश्चन करते थे और खुद ही आंसर भी देते। जैसे वो क्वेश्चन करते थे, हमारे जो डिस्ट्रिक्ट में, यानी हमारे डिस्ट्रिक्ट में पीपल लोग क्यों पुअर है, क्यों गरीब है, और वही आंसर देते थे, क्योंकि वो उनके पास क्या है, एजुकेशन नहीं है, क्योंकि वो लोग एजुकेशन नहीं ऑक्युपाय करते। तर जे संत गाडगे महाराज आहे ते समाज सुधारणा कशातून करायचे, कीर्तन मधून करायचे। आणि कीर्तन मधूनच ते काय करायचे, लोकांना क्वेश्चन सुद्धा विचारायचे आणि आन्सर सुद्धा द्यायचे। तर ते क्वेश्चन काय विचारायचे, की आपल्या राज्यातील, आपल्या गावातील लोक गरीब काय, आणि तेच आन्सर सुद्धा सांगायचे, का गरीब आहेत, कारण ते एज्युकेशन नव्हते घेत, ते शिक्षण नव्हते घेत। ही अपील टू द पीपल टू गेट एज्युकेटेड। ही इज नोन as one of the great saints of the 20th century. His village will forever be remembered for his work in the service of people. तर त्यांनी काय केलं, लोकांना अपील केलं, लोकांना सांगितलं की तुम्ही एज्युकेशन करा, शिक्षण घ्या। आणि ते 20th century मधले, त्या काळातले ते एक वेल नोन प्रसिद्ध संत होते, जे शिक्षणाचा प्रसार करत होते। शिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे, शिक्षण खूप महत्वाचं आहे, त्याच्याबद्दल ते सांगायचे। आणि त्यांचं जे विलेज आहे, त्यांचं जे गाव आहे, ते आता अजून सुद्धा आणि पुढे सुद्धा ते आपल्याला लक्षात राहील, त्यांच्या त्या कार्यामुळे, त्यांच्या त्या सर्व्हिसमुळे, त्यांच्या त्या वर्कमुळे। तो जो संत गाडगे महाराज है, वो क्या करते थे, उन्होंने बाद में क्या किया, लोगों को अपील किया, यानी लोगों को बोला, उनको बोला कि एजुकेशन लो, एजुकेशन ऑक्युपाई गेन करो। उसकी वजह से उसकी हमारे लाइफ में बहुत इम्पोर्टेंस है। तो ऐसे वो एजुकेशन के बारे में लोगों को बताते हैं। इसकी वजह से वो जो उस दिन में 20th century में वो बहुत वेल नोन फेमस संत थे। और उनके इस काम के वजह से अभी भी उनका जो गांव है वो वे हम लोगों को, सब लोगों को याद है। सब लोग उस गांव का नाम
निकालते। समझा सब लोगों को संत गाडगे महाराज? ओके, लास्ट बघूया आता. Visit a weekly market and meet a shopkeeper there. Interview her him with help of following question. तो आप लोगों को क्या बोला यहाँ पे कि एक मार्केट में जाओ. जो गांव में मार्केट पता है ना आप लोगों को, वीकली एक बार ही ये लगता है मार्केट, ये लगता है. और उस मार्केट में जाके उस उनका जो शॉपकीपर होते हैं, दुकानदार होते हैं, उनका इंटरव्यू लो. उनको वो क्वेश्चन पूछो कि हाउ मेनी इयर्स हैव बीन इन दिस ऑक्यूपेशन, विच आइटम्स डू यू सेल इन योर शॉप. मीन्स आपको इस मार्केट में कितने साल हो गए, कितने सालों से आप ये ऑक्युपेशन जो काम कर रहे, हे सब क्वेश्चन उन लोगों को पूछो. तर त्यांना तिथे जाऊन काय विचारायचंय की तुम्ही या मार्केटमध्ये किती वर्षापासून काम करताय, आणि तुमचं हे तुम्ही काय काय सेल करता, काय काय विकता, हे सगळं विचारायचंय. People in village are dependent on weekly market for their daily needs. These markets all sell all essential items, mainly food, grains, vegetables, farming implements, clothes, etc. become available there. The market is also the place where people can meet one another and inquire about each other well-being. तो देखिए विलेज में क्या करते हैं, जो पीपल है वो कहाँ किस पर डिपेंड रहते हैं, जो वीकली मार्केट होता है, जो एक बार ही आप लोगों को पता है, आप गांव में एक बार ही मार्केट, जो मार्केट पूरा भरता है. तो उस मार्केट में क्या क्या होता है आप लोगों को पता है, जो हम लोगों को जो जरूरत चीजें होती है, फूड ग्रेन्स, जो खाने की सब चीजें सब्जियां वगैरह उस मार्केट में होती है. जो क्लोथ वगैरह आप लोगों को पता है वो होते हैं. तो जो मार्केट है वो ऐसी जगह है, वहां पे ही सब गांव के लोग एक साथ आते हैं और दो लोगों के बारे में इंक्वायरी करते हैं. मीन्स सबका एक दूसरे के बारे में हालचाल वो पूछ सकते हैं, वहां पे वो मिलते हैं. तर बघा गावामध्ये काय असतं, आठवडी बाजार असतो. म्हणजे आठवड्याला एकदाच बाजार भरतो. त्या बाजारामध्ये काय भेटतं तुम्हाला माहितीये, म्हणजे भाज्या वगैरे, कपडे वगैरे, जे आपल्याला पाहिजे असतं ते त्या बाजारात मिळतं. तर जे मार्केट आहे, जे बाजार आहे, त्या बाजाराच्या मुळेच त्या गावातली लोक काय करतात, एकमेकांना भेटतात, एकमेकांचं तब्येत म्हणजे हालचाल वगैरे विचारतात, कसे आहेत वगैरे, एकमेकांची इन्क्वायरी करतात. ओके. समझा सब लोगों को? सब लोगों को समझा? तो सब लोगों को क्वेश्चन आंसर होमवर्क में कंप्लीट करणे. ओके. हे जो क्वेश्चन आन्सर आहे, तर सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर सगळ्यांनी होमवर्क मध्ये कंप्लीट करायचे आहेत. ओके. कळालं सगळ्यांना जे आपण शिकलो आज? सब लोगों को समझा? सगळ्यांनी होमवर्क करायचं आहे. ओके. तर सगळेजण क्लास लेफ्ट करू शकता. आज आपलं तसं पण झालंय शिकून, क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे. बाय एव्हरीवन. Bye. Bye, teacher. Bye, बाय teacher. Bye, teacher. बाय बाय. बाय.